सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अपूर्वाई, हे श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन. कालच्या पुढे सुरू करते. पॅरिसचं वर्णन चाललेलं आहे मित्रांनो, ऐकूया. पॅरिसमध्ये गेलेल्या माणसाला आयफेल टॉवर पाहायला मुद्दाम जावं लागत नाही. पुण्यातल्या पर्वतीसारखा हा सारखा दिसतच असतो, पण जवळ गेल्यावर मात्र आपली टोपी पडते हे खरं. हा प्रकारच अजब आहे. विजेरी पाळण्यातून वर जाताना त्याच्या पोलादी सांगाड्यांची कल्पना येते आणि वर गेल्यावर सभोवतालचे पारी पाहून दृष्टीचं साफल्य होतं. बाकी अशा भव्य वास्तुशिल्पाचा शिल्पकाराच्या मनोभूमीवर जो पहिला साक्षात्कार होतो त्या क्षणाचा मला हेवा वाटतो. दक्षिणेतल्या विशाल उत्तुंग देवालयांच्या निर्मितीचा पहिला साक्षात्कार, वेरूळच्या काळ्या कभिन्न पत्थरातून चमकून गेलेलं शिल्प, भव्य जुम्मा मशीद, ताजमहाल या साऱ्यांचं त्या श्रेष्ठ कलाकारांच्या मनपटलावर उमटलेलं पहिलं दिव्यचित्र हे खरं महत्त्वाचं. हा आयफेल टॉवर तर गणिताच्या आकडेमोडीतून उभा राहिला. मी प्रथम टॉवर पाहिला तो सरत्या संधिप्रकाशात. दिवसा त्याचे शरीर नजरेत भरतं, पण मन उघडं होत नाही. आयफेल टॉवरचे त्या धुसर अशा संध्यासमयीचं दर्शन अंतःकरणाला स्पर्श करून जातं. असल्या वस्तूंची हिस्ट्री दिवसा समजावून घ्यावी आणि मिस्ट्री सूर्यास्तानंतर ओळखावी. युद्धातल्या विजेत्यांनी अनेक स्तंभ उभे केले, पण आयफेल टॉवर हा गणिताने उभवलेला विजयस्तंभ आहे. बहुधा उंच असे स्तंभ आकाशात खुपसतात. आयफेल टॉवर गगनाशी हात मिळवणी करतो. त्याचे टोक आकाशाला टोचत नाही. त्या संध्याकाळी टॉवरसारख्या बागेत बसून निवांतपणे त्या उत्तुंग आकाराशी एकाग्र होऊन ध्यानस्थ बसलेले फ्रेंच लोक मी पाहिले आणि पुन्हा एकदा त्या फ्रेंच जीवनाच्या कोड्यानं मला भुचकळात टाकलं. हे फ्रेंच लोक प्रत्येक गोष्ट अशी काही चवीनं पाहतात की त्यांच्या डोळ्यांचा हेवा वाटतो. हे शहर आणि त्यातले रहिवासी म्हणजेच एक कोडे आहे. या पॅरिसनं क्षणोक्षणी मला दिडमुख केलं आहे. इथे जीवनातल्या प्रत्येक व्यवहाराला कलेचा स्पर्श झाला आहे. पॅरिसच्या विद्यापीठाइतकीच इथला कॅफे, बिस्त्रो किंवा तर्रास यामधून जीवनातली गुह्यतम शास्त्र उलगडली जातात. हे काफे किंवा बिस्त्रो किंवा फुटपाथवर असलेले तर्रास म्हणजे केवळ भूक भागवण्याची हॉटेलं नव्हत. इथे पाककलेने अनेक रूपं धारण केली आहेत. पॅरिस भयंकर महाग आहे हे खरं, पण सगळ्या तऱ्हेच्या खिशांची इथे सोय आहे हे काही दिवसांनी कळतं. मात्र हॉटेल लहान असो किंवा मोठं असो, या हॉटेलमध्ये एखादा वेटर आपल्या पुढ्यात खाण्याचा पदार्थ आणून ठेवतो, तो देखील अशा थाटात की बशीतून जणू काय जडावाचे दागिनेच आणले आहेत. मासे खाण्यात माझा जन्म गेला, पण खाण्यापूर्वी मी या फ्रेंचांच्या दृष्टीनं मासा कधी पाहिलाच नाही. फ्रेंच माणूस पदार्थ आधी डोळ्यांनी खातो आणि मग जिभेनी. काही मोठ्या हॉटेलातून तर ट्राऊटसारखे मासे आधी आपल्याला जिवंत आणून दाखवले जातात. मग आपल्या पसंतीला उतरल्यानंतर परमेश्वराचा तो प्रथमावतार अन्नब्रह्म होऊन येतो आणि मग तो वेटर असा काही तलवारीच्या पात्यासारखा लपकत ती बशी आपल्यापुढे ठेवतो की निम्मी भूक तिथेच भागावी. तशात तुमच्याबरोबर तुमचीही असावी. लग्नाची की बिनलग्नाची हा बुरसट प्रश्न इथे संभवत नाही. मग तिच्या पुढे त्या माशाची बशी आणून तो प्रथम नुसतीच दाखवेल. खमंग लोण्यात न्यायलेला त्या बशीतला काळसर रंगाचा तो अख्खा मासा, त्यावर पिवळ्या लिंबाच्या चकत्या, चिरलेली हिरवीगार पार्सली, ही सारी सजावट पाहून ती प्रसन्न झालेली दिसली की तिनं मनात दिलेले धन्यवाद अत्यंत नम्रतेनं स्वीकारून ती बशी तो तिच्या पुढ्यातून उचलून शेजारच्या टेबलावर ठेवील. मग काटा आणि सुरी यांचा त्या बशीत चाललेला नाच आपण पाहतो ना, किंवा पाहतो तोच
क्षणार्धात त्या माशाच्या पोटातील काटा त्यानं बाहेर काढलेला दिसेल, धुतल्यासारखा स्वच्छ आणि पुन्हा कुठेही न मोडता. इथं तुमचं आश्चर्य शिगेला पोचलेलं असेल आणि हिच्या पुढे पूर्ववत माशाची बशी ठेवून दुसऱ्या एखाद्या रिकाम्या बशीतून तो काटा घेऊन तो वेटर तसाच लपकत निघून जाईल. तिच्या पुढे ठेवलेला आता तो बिनकाट्याचा मासा आणि तुमच्या पुढ्यातला तो काट्यासकटचा मासा, यात सकृत दर्शनी तरी काहीच फरक नाही. हे लक्षात येताच आपण पूर्ण थिजून जातो. काटा काढावा तर हा असा. तिडमुख होऊन पुढ्यातल्या बशांकडे आपण काही वेळ नुसतंच पाहत राहतो. विशेषतः केवळ कर्तव्यबुद्धीनं स्वागतापुरतं तोळाभर स्मित करणाऱ्या प्रत्यक्ष खाद्यपदार्थांपेक्षा त्यांच्या उपकरणांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या टेबल मॅनर्समध्ये तुमची जराशी चूक झाली तरी ती कटाक्षानं तुमच्या नजरेला आणून देणाऱ्या आणि जेवण संपताच तुम्ही कधी उठता याची वाट पाहणाऱ्या इंग्लिश वेटर्सच्या देशातून तुम्ही फ्रेंच वेटर्सच्या देशात आला असाल तर त्यांच्या तत्परतेने वाकवाकून केलेल्या स्वागताने, अधिक स्वादिष्ट आणि सुंदर फ्रेंच जेवणाच्या दर्शनाने आणि त्याहून म्हणजे त्या वेटर्सच्या साऱ्या नृत्यमय हालचालींनी तुम्ही असे काही विरघळून जाता की मग जेवताना भूक नाहीशी होते आणि उरतो फक्त आस्वाद. फ्रेंच हॉटेल्समध्ये वेटर्स चालत नाहीत, ते तरंगतात. पण हे लपकणं पुरुष वेटर्सनाच जमतं. वेटरेसीस मात्र ते नर्तन करीत वाढीत नाहीत. फ्रेंच माणूस दुपारच्या जेवणाचा भोगता. रात्री त्याला जेवणात वेळ घालवायला सवडच नसते. पंचेंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाच्या समाधानाचं त्याने मुहूर्त साधलेले आहेत. सकाळच्या वेळी तो बागेत नावाचा पाव खातो. सकाळी उठून खिडकी बाहेर पाहावं, तमाम फ्रेंच रामभाऊ आणि जानकी काकू लांब दांडक्यांसारखे बागेत आणि दुधाच्या बाटल्या खरीदून न्याहारीची तयारी करीत असतात. हा बागेत म्हणजे पावातला बादशाह. मात्र हा बेकरीतून आणल्यापासून तासाभरात संपवावा लागतो. फ्रेंच लोक दुसरा कुठलाही पाव पसंत करीत नाहीत. जर्मनीत काळा पाव खातात. मला वाटतं ते लोक त्याला ब्रूड की ब्रूट असं काहीतरी म्हणतात. त्या पावाला ब्रूट हेच नाव योग्य आहे. बागेतने ज्या देशात दिवसाचा प्रारंभ होतो त्या देशाच्या खाद्यभक्तीबद्दल काय लिहावं. नाश्ता एकदा आटोपला की कामाला सुरुवात. हे काम, ही सारी मेहनत दुपारच्या भोजनासाठी करायची. पॅरिसमध्ये लंचची सुट्टी 2-1 तास तरी असते. फ्रेंच माणूस लंचच्या टेबलापुढे बघावा. लोक त्याच्या रतिरंगाचे खूप कौतुक करतात. पण जेवावे फ्रेंचांनी. श्वेत आणि रक्तवारुणीची सुरई पुढ्यात घेऊन दुपारच्या जेवणाची नांदी सुरू होते. ह्या जेवणात रोज रोज तेच ते ही भावना अजिबात नाही. पुढल्या वॅरूजचा किंवा रक्तवारुणीचा पहिला गुटखा घेऊन जेव्हा फ्रेंच माणूस त्या आस्वादाच्या आनंदात एकदा डोळे मिटतो तेव्हा मनातल्या मनात जणू काय अथातो अज्ञ जिज्ञासा असा संकल्प सोडतो. बाकी फ्रेंच हॉटेलातली खाद्यपदार्थांची यादी वाचण्यात भोजनाचा निम्मा आनंद आहे. या मनाने आमचा बटाटा वडा, कांदा भजी, सुकी भाजी, मिसळ ही नामावली विलक्षण तेलकट. त्यातून खमण, ढोकळा, उंधियू वगैरे रामभरोसे घराण्यातल्या मंडळींच्या नामोल्लेखाने देखील पोट बिघडल्याचा भास होतो. कोंबडी या शब्दाच्या उच्चारात खडबडाट आहे, पण पुले हे नाव धारण करून फ्रेंच कोंबडी येते. पॉसॉन आणि मासा फार दूर नाहीत, पण सूपपेक्षा पोताश अधिक डौलदार वाटते. त्याखेरीज ब्रुयाबूश किंवा बच्चाई साकू याच्या चालीवर जेव्हा मासाई मार्साय किंवा ट्राउटी व्हर्साय आपल्या विशेष मद्यवैभवासहित टेबलावर येतो त्यावेळी उदरभरण हे केवळ कोरडं यज्ञकर्म न राहता तो खऱ्या अर्थाने सोमयाग होतो. माशाची सुरी मटणाला वापरली की इंग्रजांच्या शिष्टाचाराचा खिमा होतो, पण फ्रेंच माणूस काट्या चमच्याला आणि सुरीला गौण मानतो. प्रभू रामचंद्र जसे एक बाणी तसा हा एक सुरी आहे. जेवताना तो सुऱ्या बदलत नाही.
पदार्थ बदलतो. त्याच्या जोडीची दारू बदलतो. मारसायचा मासा असला तर त्याला मारसायच्याच दारूने पोटात सद्गती लाभावी याची त्याला अधिक तळमळ आहे. टेबल क्लॉथऐवजी टेबलावर तो पांढरे कागद पसरतो आणि चौघात एक टेबलवर एक कागद पसरला तरी चौघांच्या 4 कागदांचे बिल लावतो. वेटर त्याच कागदावर शेवटी पेन्सिलीने हिशेब मांडतो. जुन्या संगीत नाटकातून जसं भाषणाच्या जोडीला गाणं येई तसं फ्रेंच जेवणात पदार्थाबरोबर वारुणी येते. इथे पाणी मागवलं की वेटर्स आणि आजूबाजूची मंडळी मिस्किल हसतात. आमच्या रूप रोशांवरील एका हॉटेलमधील मालकाची मुलगी आम्ही तिथे जेवायला गेलो की खट्याळपणाने पाण्याचे ग्लास आमच्यापुढे ठेवून हर हर परमेश्वरा काय हा प्रसंग असा आविर्भाव करून दोन्ही हात अंगाबाहेर फेकीत असे. लंच हा इतका महत्त्वाचा असल्यामुळे लंचनंतर फ्रेंच माणसाला कामासाठी भेटलं की त्याच्या चित्तवृत्ती अधिक उल्लसित असायच्या. मंडळी, आता दुपारी फ्रेंच मनुष्य काय करतो किंवा कसं दुपारनंतरचं त्याचं आयुष्य आहे ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत नमस्कार.